कांदा लसूण मसाला तुम्ही व्हेज नॉन व्हेज साठी सर्वच भाज्यांसाठी वापरू शकता। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। सकाळचं माझं हे जेवण आज मी ना शिमला मिरची बेसन पिठाची बनवली आहे। मला खूप खूप आवडली। कधीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवत असते। रेसिपी तुम्हाला एक दिवस नक्कीच शेअर करेल। नंतर मग फ्रूट आणलेले होते राहुलने। आता उन्हाळ्यामध्ये भरपूर मार्केटमध्ये द्राक्ष, खरबूज, टरबूज येतं आणि नारळ पाणी पण आणलेलं होतं। सध्या मी आठवड्यातून 2-3 नारळ पाणी तरी घेते, कारण दिवसभर मसाले बनवावं लागतं आणि शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यामुळे मग थकवा येतो, कधी कामाला एनर्जी राहत नाही। त्यामुळे मग नारळ पाणी पिल्यामुळे थोडीशी एनर्जी वाढते, तरतरी येते, कामाला उत्साह येतो आणि त्याचसोबत दिवसभर पाणी भरपूर प्यायला पाहिजे। तर मला जास्त खरं सांगते पाणी पिल्या जात नाही, त्यामुळे मग मी शरीरामध्ये पाणी जास्त टिकून राहावं यासाठी मी टरबूज, खरबूज किंवा काकडी, गाजर, बीट असं आहारामध्ये घेत असते। राहुल पण मला जॉईंट झालेला आहे। त्याला आहे ना द्राक्ष खूप आवडतात। उन्हाळ्यामध्ये ना आम्ही भरपूर द्राक्ष खातो आणि द्राक्ष खाल्ल्याने आपलं पोट पण साफ होतं। ज्यांचं पोट साफ होत नाही ना त्यांनी उठल्या उठल्या एक द्राक्षाचा घड खायचा, तर खरंच म्हणतात पोट साफ होतं द्राक्षाने। आणि द्राक्ष जवळपास आम्ही आठवड्यातून 3-4 किलो आणत असतो, कारण आम्हाला सर्वांनाच आवडतात। तर सर्वात जास्त राहुल दादाला आवडतात। येता जाता तो सर्व काही द्राक्ष संपवत असतो। आणि हे बघा, मी नारळातलं पाणी सर्व काढून घेतलं की नारळाच्या मलईवरती त्याचा डोळा असतो। त्याला मलई खूप आवडते आणि नारळातली मलई खूप छान लागते खायला, शरीराला थंडावा मिळतो। आणि सध्या मला तर डॉक्टरांनी पण फ्रूट खायला सांगितलेले, तर आपण स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे। पहिले मी फळं खायचा कंटाळा करायची किंवा मग वेळेवर जेवायचा कंटाळा करायची। त्याचा परिणाम असा झाला की मला सांधेदुखी होऊ लागली आणि त्यावरती मी बरीच ट्रीटमेंट पण घेतली, पण आता मला पहिल्यापेक्षा खूप खूप छान वाटतंय। आणि त्यामुळे मग मी स्वतःची खूप काळजी घेते, कारण 40शी नंतर आपल्या सर्वच महिलांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो। तर मी तर असे म्हणेल की तुम्ही पहिल्यापासूनच स्वतःची काळजी घ्या। आणि मी पण स्वतःची काळजी पहिल्यापासून खूप घ्यायची, योगा, व्यायाम किंवा मग आहार व्यवस्थित घ्यायची, फ्रूट खायची। पण सध्या 2-3 वर्षांपासून मसाल्याच्या बिझनेसमध्ये जशी मी अडकली, म्हणजे तिथे खूप काम असतं ना, तर ते सर्व काही बघण्यात, पाहण्यात, ऑर्डर देण्यात माझा खूप वेळ जायचा आणि त्यामुळे मग माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं। म्हणजे ती चुकी माझीच होती की मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मग मला खूप त्रास झाला। पण आता नाही, आता मी स्वतःची खूप काळजी घेते, काम पण करते, पण कामातून आपल्या स्वतःसाठी पण वेळ काढते आणि भरपूर फ्रूट खाते, दूध पिते, म्हणजे आपली हाडं मजबूत होईल अशा आहारामध्ये भरपूर कॅल्शियम वगैरे मिळेल असं खाण्याचा प्रयत्न करत असते। चला, आता राहुल दादा अजून मलाईच काढून खातोय आणि आज पण लाडू आला। लाडू तर आता सध्या रोज आमच्याकडे 2-3 तास असतोच, कारण पूजाला घरी बरंच काम असतं। कधी तिला पण व्हिडिओ एडिट करणं, व्हॉइसओव्हर करणं, बऱ्याच गोष्टी असतात। आणि 1-2 ताईंनी तिला कमेंट केलेलं होत्या की तुझे डोळे खूप बारीक आहे। तर खरं सांगायचं ना, लाडू रात्रीचा शांत झोपत नाही, अधूनमधून तो उठतो। आता छोटं बाळ आहे तर त्यालाही बघावं लागतं, दिवसभर कामही करायची, त्यामुळे तिची इतक्यात झोप होत नाही। तर मी इथे मस्त ज्वारीचं दळण करायला काढलेलं आहे। तर उन्हाळा आहे ना, म्हणून म्हटलं ज्वारीची भाकरी खात जाऊ। राहुलला पण डाएटसाठी चांगली आहे ज्वारीची भाकरी। तर ज्वारी मी घेतली इथे 2 किलो आणि मस्त चाळण वगैरे मारून घेतली। आता ज्वारी निवडून चक्कीमध्ये देऊन टाकेल दळायला। आणि नंतर मग पूजा पण आली होती लाडूला बघायला। तर आल्यानंतर मग ती पण जरा वेळ बसली आणि तिने आमच्या दोघींसाठी मस्त कॉफी बनवली। तिला प्यायची होती तर तिने माझ्यासाठीही बनवली आणि मस्त बसलेली होती मग गप्पा मारत जरा वेळ आमच्या घरी। हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार। चला, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। आज ना कांदा लसूण मसाला बनवायचा आहे, त्यासाठी मी इथे किचनमध्ये शेगडी लावलेली आहे, मोठी कढाई ठेवलेली आहे आणि किचनमध्ये इथे काही साहित्य ठेवलेलं आहे ड्रायफ्रूट लाडूचं। तर लाडू पण बनवले आम्ही आणि इथे काही मसाले वगैरे, खडे मसाले वगैरे ठेवलेले आहे। तर असं काही आहे किचनमध्ये आणि मी ना सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे खाली। तर हे बघा, खोबरं किसून आणायचं आहे आणि हे सर्व काही कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले आणि फ्रेश अशी कोथिंबीर आहे, फ्रेश असं आलं आहे, आपला घरचा गावरान लसूण आहे गावठी, जो असा मोकळा करून घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही सर्व काही खडे मसाले मी इथं काढून घेतलेले आहे, जे पण कांदा लसूण मसाल्याला लागतात ते।
आणि सुरुवातीला इथे मी कढईमध्ये धनं घेतलेलं आहे, तर हे गावठी गावरान धनं आहे, तर छान असं मस्त भाजून घ्यायचं ते. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा मी तुम्हाला शेअर करते. काल तुम्हाला माझा व्लॉग आला नाही, कारण आमच्याकडे ना 10 वाजेपासून लाईट गेलेल्या होत्या, तर त्या 6:30ला आल्या रात्री संध्याकाळी, आणि मला माहीत नव्हतं लाईट जाणार आहे असं. त्यामुळे मग व्हिडिओ अपलोड करायला वायफाय बंद होतं आमच्या घरातला, आणि त्यामुळे मग मला काही तुम्हाला व्हिडिओ शेअर करता आला नाही. तर चला आता म्हटलं जे काही आपलं सकाळचं रुटीन आहे ते शेअर करू. आजकाल मी आता हळद टाकूनच दूध पिते. चहा कॉफी सकाळी घेणं बंदच केलेलं आहे, पण मिस्टरांना लागतो चहा, तर त्यांच्यासाठी 1 कप बाजूला चहा ठेवलेला आहे. आणि इथे मी दुधामध्ये ना हळद टाकली. हळद टाकून मी 5 ते 10 मिनटं दूध ना छान असं थोडंसं आटवते. आटवल्यामुळे ना दुधाला छान मस्त चव येते, कारण गाईचं दूध थोडंसं पातळ असतं, आणि आम्ही जिथून दूध आणतो ते इतकं काही घट्ट नाही आहे, थोडंसं पातळच असतं. कितीही नाही म्हटलं तर दूध विक्रीवाले त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळतातच, तर म्हणून मग मी थोडंसं आटवते. तर मिस्टरांचा चहा झालेला होता, त्यांना आता चहा देते, आणि चहासोबत टोस्ट आणलेले होते, टोस्ट पण देते. काल लाईट गेल्यामुळे काय झालं की मोबाईल पण आमचे चार्जिंग नव्हते, तर पॉवर बँक आहे पण ती पण चार्जिंग केलेली नव्हती राहुलने, त्यामुळे दिवसभर मोबाईल स्विच ऑफ. आणि मी इतकी बोर झाली ना की मला काही शूट करता येईना, त्यामुळे दिवसभर काय करावं तेच सुचेना. तर दिवसभर मग मी 2-3 तास तर झोपून घेतलं होतं. खूप दिवसांनी मी दुपारची झोपली, नाहीतर मी दुपारची झोपत नाही आणि बाहेर पण कुठे गेली नाही. खरं तर म्हणजे पूर्ण सिन्नरमध्ये कुठेच लाईट नव्हत्या, काहीतरी MSCBचं काम निघालेलं असेल, त्यामुळे लाईट बंद केलेलं होते. आणि शनिवार असा असतो की शनिवारी अचानक कधीही लाईट जाऊ शकते. तर चला आता इथे मिस्टरांसाठी टोस्ट आणि चहा केलेला आहे, त्यांना त्यांचा चहा देते. आणि माझ्यासाठी छान असं हे हळदीचं दूध बनवलं आहे मी, खरंच खूप छान लागतं, तर मला आवडतं हळद टाकून दूध प्यायला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला सकाळी सकाळी माझी सुरुवात हळदीचं दूध पिऊन होते. सध्या चहा वगैरे थोडासा बंदच केलेला आहे. कधीतरी मला तलप आली तर मी चहा घेते किंवा मग कॉफी करते, पण आत्ताचं सध्याचं माझं रुटीन थोडंसं चेंज केलेलं आहे. भरपूर फ्रूट खाणं, भरपूर पाणी पिणं, आणि रात्री थोडंसं हलकं फुलकं जेवण करणं, आणि सकाळी सकाळी असं कप भरून किंवा ग्लास भरून दूध पिणं, ते पण हळदीचं. तर मला हळदीचं दूध आहे ना पहिल्यापासूनच खूप आवडतं. मी जास्त हळद टाकून थोडंसं आटवते, उकळवते, त्यामध्ये साखर वगैरे काहीच टाकलेली नाही मी. आपल्याला वाटलं तर आपण तुळशीची पानं टाकून पण दूध उकळू शकतो, ते पण छान असतं. पण आपल्याला आपल्या आहारामध्ये आपण हळद घेतो. हळदीमुळे बरेच आपले आजार कमी होतात, आणि हळदीमध्ये खूप सारे फायदे असतात, खूप सारे गुणधर्म असतात. तुम्हाला माहितीच आहे, हळदीचं दूध पिल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो पण येतो, आणि आपले जे हाडेदुखी सांधेदुखी असतात ते पण बंद होतात. म्हणजे हळद आपलं पेन किलरचं काम करते. तसं आलं पण मला खूप आवडतं. पहिले पण मी कोरा चहा करायची, आलं भरपूर टाकायची, तिखट चहा लागायचा तरी पण मी आलं टाकून चहा घ्यायची, पण त्यामध्ये भरपूर साखरेचं प्रमाण असतं, आपण साखर टाकून चहा पितो. तर म्हटलं चला आलं पण पेन किलरचं काम करतं, पण मी म्हटलं चला आपण आता हळद टाकून दूध करू, म्हणजे दूध पण पिल्या जाईल. असं प्लेन दूध मला प्यायला इतकं आवडत नाही, पण हळदीचं दूध प्यायला मला खूप आवडतं, आणि म्हणून मग माझ्यासाठी हे छान असं हळदीचं दूध बनवलं. कधी कधी मी रात्री झोपण्याच्या आधी पण पिते, कधी कधी सकाळी पिते. तर चला आता थोडंसं थंड होते ते, कारण खूप जास्त गरम आहे, आणि नंतर पिते. आणि मग आपली दिवसभरची कामांची रुटीन तर चालूच असणार आहे. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता. काल आम्ही ना भरपूर मसाला आणि मिरची पावडर बनवली. तर हे रोज वापरण्यात येणार आपलं लाल तिखट, लाल मिरची पावडर. रंग बघा किती छान येतोय, आणि लाल तिखटला सुद्धा एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे, कारण यामध्ये आम्ही ना धनं, जिरं, हिंग, हळद आणि तेजपान, तर ह्या 5 वस्तू टाकून हे लाल तिखट आहे ना कुटून आणतो. हे चक्कीमधून दळून आणलेलं नाही आहे, हे डायरेक्ट तेल टाकून कुटलेलं आहे. त्यामुळे त्याला आहे ना एक वेगळाच असा सुगंध येतो, आणि मसाल्याची टेस्ट म्हणजे मिरचीची टेस्ट तर एकच नंबर. जवळपास हे लाल तिखट आहे ना
30-35च्या आसपास आहे, 30-35 किलो. आणि इथे जे तुम्हाला हे ब्लू ड्रम दिसत आहे ना, तर आम्ही सर्व काही मसाले बनवून अशा ड्रममध्ये ठेवतो, जेणेकरून ते खराब होत नाही, त्याला बुरशी लागत नाही. तसं तर आपल्या मसाल्याला अजिबात बुरशी लागत नाही. तुम्ही 2-2, 3-3 वर्ष आपले मसाले ठेवा, त्याचा रंगही फिका पडत नाही किंवा टेस्ट पण कमी होत नाही किंवा जाळं लागत नाही. कारण आपण मसाला बनवताना सर्व पदार्थ उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतो, छान असे गरम करून घेतो. काही मसाल्यांचे पदार्थ असे असतात की ते फक्त भाजायचे असतात, काही तसेच टाकायचे असतात. पण आम्ही सर्व काही व्यवस्थित असं चाळण मारून वगैरे घेतो. मिरचीचं देठ काढलेलं असतं. मिरची निवडून घेतल्यामुळे काय होतं, मसाल्याला जाळं लागत नाही किंवा मसाल्याचा कलर असा भुरकट पडत नाही, टेस्टमध्ये फरक पडत नाही. तर आपला मसाला बिझनेस जवळपास सुरू होणं हे 4थं वर्ष चालू आहे. खूप छान आपल्याला मसाल्याच्या बिझनेसमध्ये ग्रोथ पण झालेली आहे. तर म्हटलं चला हे ड्रममध्ये जे मसाले भरलेले आहे ना, ते मसाले पण आता सर्व काही पॅकेटमध्ये भरायचे. करून आणल्यानंतर जे मसाले आहे ना, ते असे पॅक करून ठेवलेले असतात. कारण खूप जास्त मसाल्याला हवा लागली तर मग मसाल्याची स्मेल, सुगंध उडून जातो. त्यामुळे मग असे ठेवलेले यामध्ये आम्ही. तर हे बघा, अशा प्रकारे याच्यावरती नावं टाकलेले. यामध्ये काळा मसाला आहे, यामध्ये लाल मिरची, धन जिरं टाकलेली जी मी आता दाखवली ती. तर असे आम्ही ना भरून ठेवत असतो. हे काही ओपन होत नाही. हे बघा, अशा प्लॅस्टिक गोण्या असतात, त्यामध्ये हा मसाला आम्ही भरतो. तर यामध्ये काळा मसाला आहे. तर हे बघा, आपला काळा मसाला आपण चिकन, मटन, उसळी, मसाले भात कोणत्याही भाजीला तुम्ही हा वापरू शकता. आणि हे सर्व मसाले आपले कुटलेलेच आहे. तर बघू शकता मसाल्याचा रंग. आणि हा आपला कांदा लसूण मसाला. तर तुम्ही बघू शकता आत्ताच मस्त असा कुठून आलेला आहे कांडप मशीनमधून. आणि छान असा कलर दिसतोय, मसाल्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला आहे. आणि हा कांदा लसूण मसाला तुम्ही व्हेज, नॉनव्हेजसाठी सर्वच भाज्यांसाठी वापरू शकता. यामुळे भाजी खूप टेस्टी होते. दुसरा मसाला यामध्ये तुम्ही नाही टाकला तरी पण खूप छान मस्त भाजी बनते. तर यामध्ये आपण जसं ओला कांदा, ओला लसूण, आलं, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामुळे चटणी म्हणून सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. तेल टाकून, मीठ टाकून भाकरीसोबत, चपातीसोबत पण खाऊ शकता. बरेच जण हा मसाला चटणी म्हणूनच खातात. त्यामध्ये मीठ पण असतं, कुटताना टाकलेलं असतं. तर हा मसाला आहे ना 3 ते 4 महिने टिकतो. कारण कांदा लसूण मसाला ओला असल्यामुळे वर्षभर आपण याची गॅरंटी नाही देऊ शकत. पण आपले बाकीचे जे मसाले आहे ना, सर्वच टोटल मसाले आपले 2-3 वर्ष टिकू शकतात, त्याला काही होत नाही. आता हा काळा मसाला आपला ह्या पॅकेटमध्ये भरलेला आहे. तर आपण हा पॅकेटमध्ये मसाला ठेवलेला आहे. तुम्ही बरणीमध्ये ठेवा, काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवा. तर हा 2-3 वर्ष तसाच राहील. कारण यामध्ये आपण वाळलेला कांदा घातलेला आहे. आणि अशा बॅगमध्ये हा मसाला तुम्हाला येईल घरपोच. तर यावरती ना स्टिकर लावतो आम्ही. अशा प्रकारचं स्टिकर आहे. तर हे बघा, या स्टिकरवरती आपले सर्व मसाले आहे. जे काही मसाले आमच्याकडे आहे 9-10 प्रकारचे. धना पावडर, हळद पावडर पण आहे आपल्याकडे, गोडा मसाला, मालवणी मसाला, लाल तिखटमध्ये पण 2-3 प्रकार आहे. तर ते सर्व काही स्टिकर लावून असे आम्ही कुरिअरने देत असतो. आता हे 1 किलोचं पॅकेट आहे माझ्याकडे काळा मसाल्याचं. मसाला बनवताना खूप काळजी घेऊन आम्ही मसाला बनवत असतो. पण आपला कांदा लसूण मसाला आहे ना, खूप टेस्टी लागतो भाज्यांना. तुम्ही सुक्या भाज्या करा, पातळ ग्रेव्हीच्या भाज्या करा, हा मसाला नुसता टाकला तरी भाजीला खूप मस्त भन्नाट अशी चव येते. नक्की वापरून बघा. आणि मसाला टिकवायचा असला ना, म्हणजे बऱ्याच जणांचे मसाले लवकर खराब होतात, जाळं लागतं मसाल्याला. तर मसाले भरून ठेवताना काय करायचं, एखादी प्लॅस्टिकची जाड बॅग घ्यायची, प्लॅस्टिक पिशवीमध्ये मसाला भरून घ्यायचा आणि तो एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. म्हणजे ते मसाले ना पण बऱ्याच दिवस टिकतात, त्याला अजिबातही जाळं लागत नाही किंवा भुरका पडत नाही. तसा कांदा लसूण मसाला आहे ना
3-4 महिने टिकतो. तर हा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवला तर बराच दिवस तो टिकतो. पण आम्हीच कस्टमरला सांगतो की खूप जास्त नेऊ नका, 3-4 महिने पुरे इतकाच घ्या. संपल्यावर तुम्हाला पुन्हा आम्ही फ्रेश मसाला बनवून देऊ, कांदा लसूण मसाला. तर त्यामुळे मग मी आधीच सांगून देते तुम्हाला. तर चला, मसाला तर खूप छान झालेला आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. स्क्रीनवरचा जो तुम्हाला नंबर दिलेला आहे आम्ही, तर तो व्हॉट्सअप नंबर आहे. त्या नंबरवरती फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे. हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, त्यामध्ये एक लिंक असेल, ती लिंक ओपन करायची. लिंक ओपन केल्या केल्या आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहे ते सर्व प्रोडक्ट तुम्हाला तिथे दिसतील. आपल्याकडे खमंग ढोकळा इन्स्टंट असं पीठ आहे ढोकळ्याचं प्रीमिक्स, ते पण आहे. लसूण चटणी पण आहे. त्याचसोबत सर्व प्रकारचे लाडू आहे, सर्व प्रकारचे मसाले आहेत. तर तुम्हाला जे पण पाहिजे तिथे तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्हाला प्राइस वगैरे सर्व काही आहे. आता माझे डेली ब्लॉग बघतात त्यांना तर माहितीच आहे त्या सर्व ताईंना. आणि बऱ्याच ताईंनी माझ्याकडून मसाले पण घेतलेले, तर तुम्हाला मसाले पण माहितीच आहेत आपले कसे आहे. सर्व मसाले खरंच खूप छान आहे आपले. तर बघा, जमलं तर नक्कीच ऑर्डर करा. ज्या पण नवीन ताई आहेत त्यांनी. आणि आपल्याकडे जे मसाले आहेत ते सर्व काही शुद्ध वातावरणामध्ये तयार केले जातात. कोणत्याही प्रकारचे यामध्ये केमिकल आम्ही वापरत नाही. रंगासाठी, कलरसाठी बरेच जण केमिकल वापरतात. हळद पावडरमध्ये पण केमिकल असतं, कधी कधी त्यामध्ये चुना मिक्स केला जातो, त्यामुळे ती चांगली नसते आपल्या शरीरासाठी. आमच्याकडे शुद्ध सिलेमची हळद पावडर पण आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले, मिरची, खोबरं सर्व काही एकदम तुम्हाला दाखवून आम्ही मसाले बनवत असतो. आता बऱ्याच ठिकाणी मसाले बनवतात पण आपल्याला सर्व बघायला मिळतं असं नाही. काही ठिकाणी भेसळ असते, काही ठिकाणी केमिकल टाकतात, पण आमचं तसं नाही. मी डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही खडे मसाले दाखवते, नंतरच मसाला बनवते. आणि तुम्ही मसाल्याची टेस्ट घेतल्यानंतरच समजेल तुम्हाला की हा मसाला किती छान बनलेला आहे. आणि मी स्वतः बनवते, माझ्या हाताने बनवते. ताई आहे माझ्या मदतीला, त्या पण मला हाताखाली मदत करतात, कारण सर्वच मी त्यांच्यावर सोपवत नाही. मी स्वतः हाताने करत असते. माझ्या हाताखाली सर्व मसाले होत असतात. चला, तर मसाले आता भरून ठेवते मी.